सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंदा. काल महाशिवरात्री होती आणि शिवरात्रीच्या दिवशी ना पहाटे आम्ही महादेवाला गेलो होतो. आमच्याच गावात भरपूर असं डोंगरावर कवडेश्वराचं मंदिर आहे. आम्ही त्याला सर्वजण गावातले कवड्याचं मंदिरच म्हणतो, कारण की भरपूर लांब आहे. मी घरून जाताना रांगोळी जी नेली होती ती छाप्याची असती, पाऊलाची. मग गेल्यावर तिथं असे छापे काढले रांगोळीचे. बाजूला होम बनवलं होतं, त्या होमच्या शेजारी काढली होती, पण मी पण घरून नेली होती, त्यामुळे छोटासा आपलं योगदान दिलं रांगोळी काढण्यामध्ये. आणि पहाटे गेलो होतो, त्यामुळे भरपूर अंधार होता. आम्हाला दर्शन करूच तर उजडलं होतं. आणि आता हा आमच्या गावचा एकदम असा भारीचा नजारा आहे. असं वाटतं की गावामध्ये नाही तर बाहेर गावी कुठंतरी देवदर्शनाला गेलो होतो. आणि भरपूर उंच डोंगरावर मंदिर आहे त्यामुळे आमच्या याच्यात बघा आता हे समोर जे डोंगर दिसतात याच्यात गावसुद्धा दिसून नाही येते. हे कवडेश्वराचं मंदिर आहे 3 गावांना जोडतं, कारण की तिन्ही गावांच्या शिवाय जिथं संपतात आणि चालू होतात तिथं मंदिर आहे. जेणेकरून भरपूर गर्दी होती. पहाटे पण आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागला होता दर्शनाला. आणि हे दुसऱ्या गावचे जे लोक आहेत आता ह्या समोर कावडी दिसत आहेत ह्या कावडीमध्ये पाणी घेऊन आलेले आहेत. हे जे छोटे बॅलर दिसत होते पाण्याचे, त्याच्यामधून धार्मिक देवस्थळावरून पाणी आणतात आणि मंदिरामध्ये शिवलिंगावर ते पाणी वाहिलं जातं. आता हे जे कावडीला पण लोक जातात त्यांचं पण भरपूर तप राहतं, कारण की ते 2-3 दिवस आधीच अनहोनी म्हणजे बिन चपलाचे चप्पल न घालता कावडीला जातात. 3 दिवसाचा 4 दिवसाचा काय प्रवास असो तो प्रवास करतात. आणि बाहेरच्यांचं कोणाचं काहीच खावं नाही लागत. जे आपण घरून केलेलं राहतं तेच खावं लागतं. आणि फक्त असं विहिरी बोर कुडक असं ते पण आपलं आपणच पाणी प्यावं लागतं. कोणाच्या घरचं काहीच नाही खावं लागत. त्यामुळे कावडीवाल्यांना पण जास्त प्राधान्य देतात आमच्या इथं. त्यांची पण आल्यावर पायबी धुवून पूजा बिजा केली जाते. आता आम्ही पण कवडेश्वराचं दर्शन घेतलं. कुठून जायचं? इथून जाऊन कुठं निघायच्या? काय माहित नाही बाई मला, पण जात होता आता एवढं काय ध्यानात पण आणि तिकडून आता आमच्याच गावातील हे कवडेश्वराच्या मंदिरापाशी रहस्यमय ही गुफा होती. आता सध्या ही बुजलेली आहे, पण गावापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर शिंदेचा वाडा आहे. त्या गावाचं नाव जामगाव आहे आणि त्याची राजधानी असं शिंदेचा वाडा हे असं नावच आहे. आणि तिथून ह्या गुफेमधून जाता येत होतं. आणि नगरमध्येच चांदबिबीचा महाल आहे पुढं गेल्यावर. मी पण काय अजून चांदबिबीच्या महालावर गेलेली नाही आहे, पण तिथून ही गुफात जाणं येणं होत होतं मुघलांच्या काळामध्ये. आणि भरपूर वर्षापासून ही गुफा बंद आहे. मला पण पहिल्यांदाच माहिती झालेलं आहे. शिंदेचा वाडा आणि चांदबिबी महाल भरपूर जवळ आहे आम्हाला, पण तरी पण एवढं काही जाणं नाही झालं. शिंदेचा वाडा तर 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे, पण तरी लांबून बाहेरूनच पाहतो आणि आतमध्ये काही जाणं नाही होत. पण या उन्हाळ्यात का होईना पण दोन्ही ठिकाणी जाऊन भेट देणार आहे. नाही नाही पहिलं खायचं बागायचं सारं गिरायचं होतं. काळी मैना आहे काय आता शिकी यायला लागलेत. करवांद करवांद तोडग बाळे बाळीची आणि गुतली जाळी, काळे करवांद करवांद तोडग बाळे. आपण उन्हाळ्याचं येऊ. घरच्या देवाऱ्यामध्ये पण ओंकारेश्वरमध्ये नर्मदेचे शिवलिंग आहेत. आता हे नर्मदेश्वर आहेत. आम्ही आत्ताच म्हणजे 15 दिवस झाले तेव्हा ओंकारेश्वरहून आलेलो आहे आणि तिथूनच आणलेलं हे जल म्हणजे पाणी आहे मैयाचं. आणि त्यानेच ह्या शिवलिंगाची पूजा करते. आता हे जे छोटे शिवलिंग आहेत माझ्याजवळ हे नर्मदे नदीमधलेच जे कंकड म्हणजे आपण म्हणतो दगडगोटे जे राहतात त्याचेच असे पाण्याच्या प्रवाहाने वाहून शिवलिंगाचा आकार झालेला आहे. आणि तिथून जे हे शिवलिंग आणले तर हे आपण देवाऱ्यामध्ये बिना स्थापन करता किंवा बिना पूजा करता तसे देवारे ठेवलेत तरी चालतात, कारण की हे ओममयाचे असतात. त्याच्यामुळे प्राणप्रतिष्ठा झालेली असते त्याची. आता आमचं कायम वर्षातून एकदा का होईना पण ओंकारेश्वरला म्हणजे नर्मदा मैयाला जाणं होतं.
आणि दरवेळेस गेलं ना तर ना एक बाटली का होईना पण भरून आहे ना मयाचं पाणी आणलं जातं, म्हणजे जातंच. आणि एवढ्या बाटल्या साचलेल्या आहेत आणि गावात कोणाला जरी पाणी लागलं ना तर मयाचं ते आमच्या इथून घेऊन जातात, कारण की सर्वांना माहिती आहे पाणी आहे. आणि आता आहे ना 12 वाजत आले होते. खंडोबाच्या मंदिरामध्ये पण आहे ना आरतीला जायचं होतं, आरती होणार होती 12ची. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझे असेच व्हिडिओ पाहत जा आणि माझी जर्नी पाहत जा.